परिषदेची जी निवडणूक आहे कोकणाची स्थानिक स्वराज्य त्यासाठी विकास गोगावले आग्रही आहेत, सुनील तटकरे आहे. नेमकी शिवसेनेची भूमिका काय आहे? शिवसेनेची भूमिका अशी राहणार आहे की जे एकनाथ शिंदे साहेब निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहणार आहे. कारण आमचे नेते आहेत ते आणि पक्षाच्या नेतृत्वाला मानणारे आम्ही मंडळी आहोत. मागणी सगळ्यांचीच आहे, पुऱ्या कोकणातली मागणी आहे की शिवसेनेला ही जागा मिळावी. कारण शिवसेनेचे सदस्य संख्या जास्त आहे, त्याच्यामुळे त्यांनी मागणी करणं काही चुकीचा अशातला भाग नाही आहे. परंतु निर्णय घेणं हे आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि तिन्ही पक्षाचे नेते जो काही निर्णय घेतील, मग मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, तो आम्हाला मान्य करावा लागेल. सध्या तर चर्चा अशी सुरू आहे रायगडचा पालकमंत्री मला देणार आहेत आणि विधान परिषदेची जागा नाही, ते मला काय माहिती नाही. मी ह्याला गेलो होतो उज्जैनला, महाकाळेश्वराच्या तिकडं. त्यामुळे ही चर्चा आता तुमच्याकडनं ऐकतोय, पण आमची तशी काही चर्चा झाली नाही. साहेबांची भेट पण माझी झालेली नाही, त्यामुळे मला काय नक्की सांगता येणार नाही. शिवसेनेला जर पालकमंत्रीपद सोडला तरी विधान परिषदेची जागा शिवसेना सोडेल. ते आता एकनाथ शिंदे साहेब ठरवतील. ज्या एखाद्या नेतृत्वाला मानलं ते जो निर्णय घेतील तो. शेट, आपल्याला याआधी देखील अनेक आश्वासनं देण्यात आली. रायगड जिल्हा परिषद असेल किंवा म्हसळा नगरपालिका असेल, यानंतर आपल्याला वारंवार संबंधित जो आपला पक्ष आहे किंवा आपल्या महायुतीतला जो पक्ष आहे त्यांना सातत्यानं फसवण्यात शेट, आता हे विधान परिषदेच्या जागेवर देखील आपल्याला जे काही वचन दिलेलं आहे ते पूर्ण होईल का? मी मगाशी सांगितलं, एकनाथ शिंदे साहेब आमचे नेते आहेत. ते जो निर्णय घेतील तो आम्हाला शीर्षावर राहील. आमचे संपर्क प्रमुख आहेत, जिल्हा प्रमुख आहेत, आम्ही सगळे आहोत. आज तुम्हाला सांगूच शकतो की आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आणि एकनाथ शिंदे साहेबांचे खंदे समर्थक म्हणून आम्ही काम करतोय. शिंदे साहेबने योग्य जो काही निर्णय वाटेल तो घेतील आणि तो आम्ही मान्य. शेट, हे खरं आहे की तुम्ही वरिष्ठांचा आदेश मानता आणि वरिष्ठांच्या आदेशानुसारच नसल्याच्या नगराध्यक्ष पदाचा जो निवडून आलेला त्याचा राजीनामा तुम्ही घेतला, मात्र राष्ट्रवादीने उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा घेतला नाही. तो त्यांनी शब्द दिलेला आहे, तो आता आम्ही चर्चा करू. कारण आज आमचे BLAचं प्रशिक्षण शिबिर होतं आणि म्हणून करता आज आम्ही या ठिकाणी आहोत. आणि आज आमच्या त्या कार्यकर्त्यांनी राजीनामा घेतला असेल तर त्यांनी उपनगराध्यक्ष राजीनामा द्यायला पाहिजे. अजून घेतला नाही म्हणजे त्या दिला होता की उपनगराध्यक्ष पद शिवसेना दिला जाईल, मात्र तो राजीनामा दिलेला आहे आणि तो शब्द आम्ही पूर्ण करून घेऊ, तुम्हाला सांगतो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.